मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तहृदयारविन्दे भवानी सहितं नमामि। गङ्गातरङ्गरमणीयजटाकलापं गौरी निरन्तरविभूषितवामभागम् नारायण प्रियमनङ्गमदापहारम् वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम्। महायोगपीठे देवीमरथ्यां वरपुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। पांडुरंगाकर प्रथम गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकादयांची क्रिया स्मरण होय सकळ विद्यांच्याधिकरण तेचे वंदो श्री चरणा श्री गुरुंचे ते नमस्कारोनियता। विष्णुमाय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमाय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल तेही सत्य करा। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्याचे शिरोमणी देहोनिवासी जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा अभंग आहे। प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय संतांचा परिचय साधूंचा परिचय लक्षणाच्या माध्यमातून देतात। साधू कुणाला म्हणावं संत कुणाला म्हणावं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ज्यांना हे जगत विष्णू रूपाने अनुभवाला येतं त्यांना साधू म्हणावं त्यांना वैष्णव म्हणावं। ज्यांच्या दृष्टीमध्ये भेद आणि अभेद संपलेला आहे भेद आणि अभेद भ्रम आहे अमंगळ आहे
त्यांना साधू म्हणावं, त्यांना वैष्णव म्हणावं. पुढे तुकोबरे सांगतात, आई काळजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. हे भगवंताच्या भक्तांनो, मानव देहाला आलात, मानव देहाचं खरं हित साधा, भगवंताची प्राप्ती करा. भगवत प्राप्तीचा मार्ग अवलंबन करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये कुणाविषयी द्वेष भावना उत्पन्न होऊ नका. कोण्याही जीवाचा नघडो मत्सर, आपल्याकडून कुणाचा मत्सर होऊ नये. म्हणजे का होऊ नये, म्हणजे वर्म सर्वेश्वर पूजनाचे, कुणाचा मत्सर न करणं ते सर्वेश्वर परमात्म्याच्या पूजनाचं वर्म आहे. कारण कुणाचा मत्सर, कुणाचा द्वेष, कुणाची निंदा करणं म्हणजे परमात्म्याचाच मत्सर करणे. कशा प्रकारे? तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. ज्याप्रमाणे देहामध्ये असणारे, शरीरामध्ये असणारे अवयव, या शरीरातील कोणत्याही अवयवाला सुख झालं किंवा दुःख झालं त्याचा परिणाम जसा जीवावर होतो, तसं कोणत्याही जीवाचा मत्सर केला, द्वेष केला तर देवाचा मत्सर केल्याप्रमाणे विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी वक्ता या नात्याने देवाचा अल्पसा परिहर असा परमपूज्य प्रातस्मरणीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ ब्रह्मलीन सोपान काका इसादकर यांच्या 15व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, पुण्यतिथीच्या निमित्ताने, तसेच परमपूज्य प्रातस्मरणीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ ब्रह्मलीन मारुतराव महाराज दस्तापूरकर यांचं रौप्य महोत्सवी वर्ष पुण्यतिथीचं तेही निमित्त या कार्यक्रमाला त्या ठिकाणी अनुरूप आहे. आणि त्या निमित्तानं चालत असताना हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा काकांच्याच परिवारातील, काकांचेच नातू असणारे, काकांची जी परंपरा आहे, ज्ञानाची परंपरा अविरत गतीने पुढे चालवण्याचं जे काम करत आहेत हरिभक्त परायणांचे परमश्रेयी नृत्य महाराज इसादकर, त्यांच्याद्वारे ही धर्मध्वजाची पताका पुढे घेऊन ते चाललेले आणि त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि या सेवेकरता उत्तम अशा प्रकारचे सर्व परिसरातील गुरुजन मंडळी, वैकुंठवासी, काकावरती प्रेम करणारी सर्व मंडळी, या आश्रमावरती प्रेम करणारी मंडळी, हरिभक्त परायण नृत्य महाराजावरती प्रेम करणारी आपण सर्व गुरुजन मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, कीर्तनकार मंडळी, महाराज मंडळी, ज्यामध्ये आमचे परमश्रेयी हरिभक्त परायण शिवाजी महाराज उपस्थित आहेत, हरिभक्त परायण मुंडे महाराज उपस्थित आहेत, आदी करून सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि आपण सर्व साक्षात महेश स्वरूप श्रोते भक्तिमती माता आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्राप्त वेळेमध्ये ही सेवा करायची. विठ्ठल मोठ्या महापुरुषाचं पुण्यस्मरण आहे आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित सप्ताहामध्ये कार्यक्रम करण्याचा लाभ, या ठिकाणी येण्याचा लाभ माझ्या जीवनामध्ये घडला, याला मी परम सौभाग्यशाली समजतो. तसं तर गेल्या वर्षीही म्हणजे परमश्रेयी महाराज या आश्रमाचे अध्यक्ष असणारे निवृत्ती महाराज यांचं गेल्या वर्षी होता, परंतु आमचं काही पुण्य कमी पडलं. बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच वर्षापासून हा आश्रम पाहावा, महाराजांची समाधी पाहावी इच्छा होती आणि एवढ्या वर्षानंतर ती इच्छा आज पूर्ण झालेली आहे.
आणि त्या निमित्तातून आलेली ही माझ्याकडे कीर्तनाची सेवा. म्हणजे महापुरुषांचं पुण्यस्मरण का केलं पाहिजे? काय होतं पुण्यस्मरण? जाणारे महापुरुष गेले, आता त्यांच्या निमित्तानं करून काय? म्हणजे त्या साधू संतांची आपल्यावरती एवढे उपकार आहेत किंवा संतांचे एवढे उपकार असतात, त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा जर आपण ठरवलं प्रयत्न केला तर आपण त्याच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. काय द्यावे त्याचे व्हावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा. आपला जीव जरी संत चरणावर जरी ठेवला ना, आयुष्य जरी ठेवलं तर संत ऋणातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. मग उत्तीर्ण होऊ शकत नाही मग काही करायचंच का नाही? त्याचं स्मरण करायचं का नाही? पूर्ण फुलाची पाकळी न्यायानं आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण त्यांचं स्मरण केलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या निमित्ताने गेलं, त्यांच्यावर काही उपकार आहे का? संतावर उपकार नाही, त्यांचे आपल्यावर असणारे उपकार, त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या स्थितीमध्ये काही अंतर नाही पडणार, ते पोहोचले आपल्या परमपदाला. त्यांच्यासाठी आपण करतो असं नाही, आपण त्यांचं पुण्य स्मरण करतो हे आपल्या करता करत असतो. म्हणून एका थोर महापुरुषांचं पुण्यस्मरण या ठिकाणी होत आहे आणि त्या निमित्तानं ती सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि या सेवेकरता आपण जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग निवडले. प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला साधूची लक्षणं सांगितली. म्हणजे साधूची लक्षणं आपल्याला जाणण्याची गरज काय आहे? अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला 2-3 गोष्टी पाहाव्या लागतील. एक, लक्षण म्हणजे काय, लक्षणाचा उपयोग काय आणि संतांच्या लक्षणाचा उपयोग काय. सर्वप्रथम लक्षण म्हणजे काय? लक्षण कशाला म्हणावं? न्यायशास्त्रामध्ये लक्षणाचं लक्षण सांगितलं, लक्षणाची व्याख्या सांगितली. असाधारण धर्मो लक्षण, असाधारण जो धर्म असतो त्याला लक्षण म्हणतात. म्हणजे असाधारण म्हणजे लक्षैक देश वृत्तित्व, म्हणजे ज्याचं आपण लक्षण करत आहोत त्याच्यामध्ये ते लक्षण जावं याला म्हणतात खरं लक्षण. सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं, अनेक माणसांमधून एखाद्या माणसाला ओळखण्याकरता त्याच्या सांगितल्या जाणाऱ्या खानाखुणा त्याला लक्षण म्हटलं जातं. या लक्षणाचा विचार न्यायशास्त्रामध्ये विस्तृत आलेला आहे. खरं लक्षण कशाला म्हणावं म्हटले तर ज्या लक्षणामध्ये काही दोष नाहीत त्याला खरं लक्षण म्हणावं. पण लक्षणाला कोणते दोष असतात? म्हणजे 3 प्रकारचे दोष सांगितले लक्षणामध्ये. एक आहे अतिव्याप्ती नावाचा दोष, एक आहे अव्याप्ती नावाचा दोष आणि एक आहे असंभव नावाचा दोष. म्हणजे अतिव्याप्ती नावाचा दोष म्हणजे काय? ज्याचं लक्षण करत आहोत त्याच्यामध्ये लक्षण जाता जाता दुसऱ्यामध्ये लक्षण जाणं त्याला म्हणावं अतिव्याप्ती नावाचा दोष. अव्याप्ती नावाचा दोष काय आहे? एखाद्या साधूमध्ये लक्षण जाणं, एखाद्या साधूमध्ये न जाणं त्याला म्हणावं अव्याप्ती नावाचा दोष. आणि असंभव, कोण्याच लक्षणामध्ये कोण्याच लक्षामध्ये लक्षण न जाणं त्याला म्हणावं असंभव नावाचा दोष. उदाहरणाच्या द्वारे पाहिजे झालं, एखादा परदेशातला मुलगा आला आपल्या देशात, त्याला गाय नावाचा प्राणीच माहित नाही, गाय कशाला म्हणतात माहित नाही. एक जणाला विचारलं त्यानं, अहो गाय कशाला म्हणतात? त्यानं सांगितलं जिला शिंग असतात तिला गाय म्हणतात. ते सांगून टाकलं. थोड्याच वेळामध्ये तिकडून मोठमोठ्या शिंगाच्या म्हशी आल्या. तो म्हणाला बघा गायी आल्यावर गायी नाही त्या म्हशी. अहो तुम्ही आताच म्हणले की ज्यांना शिंग असतात त्यांना गाय म्हणावं, मग यांना गाय का म्हणू नये? लक्षण गायीचं केलं, व्याख्या गायीची केली, परंतु गेली कुणामध्ये? म्हशीमध्ये. याला म्हणावं अतिव्याप्ती नावाचा दोष. अहो म्हणले दुसरं काहीतरी लक्षण सांगा. याला वाटलं म्हशीचा रंग काळा आहे, आपल्या दारासमोर बांधलेली गाय लाल आहे. म्हणले लाल काळ्या गायी त्या म्हशीमध्ये लक्षण जाऊ नये. सांगितलं जिचा रंग लाल आहे तिला गाय म्हणावं. थोड्या वेळानं पांढऱ्या रंगाची गाय, थोड्या वेळानं
त्या ठिकाणी काळ्या रंगाची गाय जायला लागली. तो खेड्यातला माणूस म्हणतो बघ यांना सुद्धा गायी म्हणतात, पण तुम्ही मला तिचा रंग लाल आहे तिला गाय म्हणावं, यांचा रंग लाल नाही यांना कसं गाय म्हणावं? लक्षण गायीचं केलं, एका गायीमध्ये गेलं एका गायीमध्ये गेलं नाही, त्याला म्हणावं अव्याप्ती नावाचं दोष. त्यानं तिसरं लक्षण सांगितलं, म्हणजे एक शपवतोन गोतोन, जिच्या पायाला एक खूर आहे तिला गाय म्हणावं. तो प्रत्येक गायीच्या पायाकडे पाहत होता. प्रत्येक गायीला 2-2 खुरा होता जोडलेले, कारण एक खूर असते गाढवाला, घोड्याला. गायीला किती खुरा असतात? 2 खुरा असतात. लक्षण गायीचं केलं पण तो कोणत्याच गायीमध्ये गेलं नाही, याला म्हणावं असंभव नावाचा दोष. विठ्ठल या 3 लक्षणापैकी एखादा जरी, ह्या 3 दोषापैकी एखादा जरी दोष लक्षणामध्ये असेल त्याला लक्षण त्या ठिकाणी म्हणता येत नाही. लक्षणाची गरज काय आहे? अहो म्हणजे अनेक माणसामधून आम्हाला शोधायचं, त्याच्याकरता लक्षण लागतात. म्हणजे आमच्या जीवनामध्ये साधूची गरजच नाही, संतांची गरजच नाही, त्यांना आम्हाला शोधायचंच नाही, तर त्यांची लक्षणं आम्ही काय जाणून घ्यावी? लक्षणाची गरज केव्हा आहे? साधूला शोधायचंय. साधूची गरज केव्हा पडे? जेव्हा त्यांची आपल्याला गरज आहे. आपला संसार साधूच्या मार्गदर्शनाशिवाय चाललेला आहे, कुठे आम्हाला अडचण आली नाही, मग त्या साधूची आपल्या जीवनामध्ये गरजच नाही. त्या साधूला जाणून घ्यायची गरज काय? आणि जाणून घ्यायची गरज नसेल त्याची लक्षणं जाणून घ्यायची गरज काय? परंतु आपण आपलं जीवन जर पाहिलं, आपल्या जीवनामध्ये साधूची गरज कशी? आपण मानव देहाला आलो, त्या मानव देहाच्या द्वारे नुसता संसार करणं म्हणजे मनुष्य देहाची सफलता नाहीये. मनुष्य देहाची सफलता सांगितली भगवत प्राप्ती, भगवंताची प्राप्ती. वेदामध्ये, उपनिषदामध्ये वेदांना उपदेश करत असताना सांगितलं, इहचेत वेदीन अतसत्यमस्ती न चेत वेदीन महती विनष्टी. म्हणजे जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात ना, तोपर्यंत जर देवाला जाणलं तर तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. आणि हे जीवन जर तुम्ही असं संसारामध्ये घातलं तरी जगामध्ये त्याच्यापेक्षा मोठं नुकसान नाही. तीच गोष्ट आपले संत सांगतात, मानव देहात आलात भगवंताचं भजन करा, आणि जर भगवंताचं भजन, भगवंताची प्राप्ती नाही घडली तर तुमचा जन्म वाया गेल्याप्रमाणे. नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया गेला. म्हणून देवाचं भजन करा, देवाची प्राप्ती करा, आणि त्या देवाच्या प्राप्ती करता, देवाची प्राप्ती करण्याकरता संतांनी सांगितलं काय? हरिप्राप्तीशी उपाय धरावे, संतांचे पाय धरावे लागतात. एकाने विचारलं, साधूचे पाय धरावे लागतात, गुरुचे, संतांचे पाय धरावे लागतात, असं नाही का? गुरु नाही भेटला, साधू नाही भेटला, दुसरे कोणाचे पाय धरल्यावर नाही का चालणार? त्याला उत्तर दिलं, संताविन प्राप्ती नाही. संताशिवाय पर्यायच नाही म्हणजे तुमच्याकडे. तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल, देवाला प्राप्त करायचं असेल, संतांच्या, गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय आपण देवापर्यंत पोहोचू शकत नाही. स्वतःच्या शब्दाला कधीतरी कमतरता वाटायला लागली, माणूस वरचं प्रमाण देतो. काय सांगितलं? ऐसे वेद देती, वेद ग्वाही देती. म्हणजे वेदानं काय ग्वाही दिली? एका वेद मंत्रामध्ये वेदानं सांगितलं, परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मण निर्वेद माया नास्ति अकृतकृतेन तद्विज्ञानार्थम सद्गुरुमेव अभिगच्छेत समित पाणी स्तोत्रियम ब्रह्मनिष्ठ. ते भगवंताला तुम्हाला जाणायचं ना, दुसरा तिसरा पर्याय ना, सद्गुरुमेव अभिगच्छेत. गुरुला, साधूला शरण जावं लागेल. म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख संपवण्यासाठी, भगवत प्राप्ती करण्याकरता संतांची गरज आहे. आणि त्या संतांना जाणण्याकरता, ओळखण्याकरता संतांची लक्षणं जाणणं गरजेचं आहे. विठ्ठला, लक्षणं 2 प्रकारची, एक अंतरंग लक्षण आणि एक बाह्य लक्षण. म्हणजे बाह्य लक्षण कशाला म्हणावं? आपल्या मनामध्ये साधूचा परिचय एक मनामध्ये बसलेला असतो. कसा?
वारकरी संप्रदायातील साधू म्हणलं की आपल्या डोक्यामध्ये काय असतं? धोतर, गुरु शर्ट, टोपी, उभा गंध लावलेला आहे, पताका आहे. आपण म्हणतो कोणीतरी महाराज आहे, कोणीतरी साधू आहे. संन्यासी परंपरेतील कोणी साधू तिथला गेरुवा वस्त्र आहेत, रुद्राक्षाच्या माळा, त्रिपुंड धारण केलेला आहे. आपण म्हणतो कोणीतरी महाराज आहेत, कोणीतरी साधू आहे. हा साधूचा परिचय आहे, परंतु या परिचयाकडे पाहून कधीतरी धोका होऊ शकतो आणि हा धोका फार मोठा असतो. म्हणून बाह्य लक्षणाला संतांनी तेवढं महत्व दिलं नाही जेवढं अंतरंग लक्षणाला महत्व दिलं. म्हणजे धोका कोणाला झाला? सगळ्यात मोठा धोका झाला माता सीतेला. रावण साधूचा वेश धारण करून गेला. आता सीतेला वाटलं साधू आहे, भिक्षा वाढायला गेली, हा परत झालो. अमरनाथ यात्रेमध्ये अशा अनेक घटना घडतात. साधूच्या वेशामध्ये आतंकवादी जातात आणि मिलिटरी मॅनला काय वाटतं? साधू आहे, याच्यापासून देशाला काय धोका आहे? नाही तर अमरनाथ यात्रेमध्ये फार कसून माणसाची काय करतात? तपासणी करतात. खिशे पिशे सगळं तपासतात, बॅग तपासतात. पण तो एखाद्या मिलिटरी मॅनला वाटलं साधू पासून काय धोका? ज्या पुणे बाबा जायचे का? आणि बाबाजीने जर आपल्या खिशामध्ये बॉम्ब नेला आणि घटना घडलेल्या शिबिराची शिबिर बॉम्बनं उडवली. का धोका झाला? बाह्य वेशभूषा पाहून त्या ठिकाणी फसवणूक झाली. म्हणून साधू संतांनी संतांच्या बाह्य लक्षणाला तेवढं महत्व दिलं नाही जेवढं अंतरंग लक्षणाला त्या ठिकाणी महत्व दिले.
काही अंतरंग लक्षणं तुकोबांनी सांगितली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. विष्णू माय वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. म्हणजे वैष्णवांचा परिचय, साधूचा परिचय, संतांचा परिचय काय आहे? विष्णुमय जग. जग जग म्हणजे हा प्रपंच, हा संसार. ज्यांना विष्णू रूपानं अनुभवाला येतो त्यांना साधू म्हणावं, त्यांना संत म्हणावं. अहो म्हणजे हे जगत विष्णू रूपानं कसं अनुभवाला येईल? आणि जर येत असेल तर ते आम्हाला सुद्धा यायला पाहिजे. साधूला काय देवानं काही वेगळे डोळे दिले का की त्यांना हे जगत जगत रूपानं न दिसता, न अनुभवाला येता देव रूपानं, विष्णू रूपानं, ब्रह्म रूपानं अनुभवाला येतं? ते नेमकं काय? विष्णू रूपानं जग पाहणं किंवा विष्णू रूपानं जग दिसणं म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे आपणही जगाकडे पाहतो आणि साधू संत सुद्धा जगाकडे पाहतात, परंतु दोघांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि सगळा खेळ कशावर? दृष्टिकोनावर. एक आपण कार्याकडे पाहतो आणि संत कारणाकडे पाहतात. संतांची दृष्टी कारणाची दृष्टी आहे आणि आपली कार्याची दृष्टी आहे. सर्व जगत कसं आहे? कार्यरूप जगत आहे. आणि या कार्यरूप जगताचा कारण कोण आहे? परमात्मा आहे. म्हणजे परमात्मा कसा कारण आहे? म्हणजे सगळं जगत परमात्म्यापासूनच बनलेले. जयापासून हे सगळं वैमंडळ झाले. हे सर्व ग्रह तारा नक्षत्र पृथ्वी अंतपाती यच्च यावत वस्तू पदार्थ व्यक्ती त्या भगवंतापासूनच त्या ठिकाणी उत्पन्न आहे. मग भगवंतापासून उत्पन्न आहे म्हणून याचा कर्ता साक्षात भगवंत आहे. दुसऱ्या रूपानं पाहिजे झालं जसं सोनं, सोन्याचे अलंकार आहेत. आपण सोनाराकडे घेऊन जातो, आपण म्हणतो हे पाटल्या आहेत, हे मंगळसूत्र आहे, हे अंगठ्या आहेत. सोनार एकच म्हणतो हे फक्त सोनं आहे. आपल्या दृष्टीमध्ये अलंकार आहेत, सोनाराच्या दृष्टीमध्ये सोनं आहे. तसं आपल्या दृष्टीमध्ये हे घर दार परिवार दुकान मकान रस्ते झाडं झुडप हे आपल्या दृष्टीमध्ये, परंतु साक्षात भगवंतच त्या ठिकाणी मूर्त रूपानं प्रकट झालेला आहे. ही कारण दृष्टी त्या ठिकाणी संतांकडे आहे. म्हणून संतांना हे जगत जगत रूपानं अनुभवाला न येता त्या ठिकाणी विष्णू रूपानं ब्रह्म रूपानं अनुभवाला आहे. जय जय दृष्टी दिसे ते हरी
दिसत नाही देव दिसतो आम्हाला का दिसत नाही सर्वभूती समादृष्टी सर्वभूती समदृष्टी तुझी साधू सृष्टी साधूची साधू ये सृष्टी साधू ही सृष्टी सर्वांमध्ये भगवंत पाहणं सर्वांमध्ये भगवंताचं दर्शन होणं म्हणजे आम्हाला काय घडत नाही म्हणजे संतांचं अंतकरण जेवढं शुद्ध आहे आपलं अंतकरण मलिन आहे शुद्ध नाही म्हणून आपल्याला तो दृष्टिकोन नाही जो दृष्टिकोन संतांना आहे वेदांत शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या सत्ता सांगितल्या एक प्रातिभासिक सत्ता एक व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता प्रातिभासिक सत्ता कशाला म्हणावं जे काही काळापुरतं भासल्या जातं त्याला प्रातिभासिक सत्ता म्हणावं जसं स्वप्न आहे स्वप्नामध्ये आपल्या पाठीमागं चोर लागले तलवार घेऊन किंवा स्वप्नामध्ये आपल्या जवळ कोणीतरी सोन्याचं गाठोडं आणून दिलं पैशाचं गाठोडं आणून दिलं स्वप्नामध्ये आनंदही होतो आणि स्वप्नामध्ये दुःखही होतो जागा झाल्यावर आहे का सुख किंवा दुःख जागा झाल्या आपण म्हणतो का कुठे गेलं तुम्हाला मारणार जागा झाल्या आपण म्हणतो का कुठे गेलं ते सोन्याचं पैशाचं गाठोडं नाही आपल्याला माहित आहे की स्वप्न खोटं असतं परंतु कळतं कधी त्याच्यासाठी जागा व्हावं लागतं जागा व्हावं लागतं म्हणजे व्यावहारिक सत्तेमध्ये यावं लागतं आपण कोणत्या सत्तेमध्ये आहोत सध्या आता व्यावहारिक सत्तेमध्ये ही व्यावहारिक सत्ता सुद्धा तेवढीच खोटी वाटते जेवढं स्वप्न खोटं वाटतं परंतु केव्हा याच्या पुढच्या सत्तेवरती जावं लागतं ज्या सत्तेला म्हणतात पारमार्थिक सत्ता जसं प्रातिभासिक सत्तेतून बाहेर आल्यानंतर व्यावहारिक सत्ता खरी वाटायला लागते प्रातिभासिक सत्ता खोटी वाटायला लागते तसं व्यावहारिक सत्तेतून आपण पारमार्थिक सत्तेवरती गेलो आणि पारमार्थिक सत्ता म्हणजे काय आहे फक्त भगवंत सत्य आहे भगवंताच्या व्यतिरिक्त सर्व मिथ्या आहे याला म्हणतात पारमार्थिक सत्ता संत पारमार्थिक सत्तेवरती आहे आणि तुम्ही आम्ही व्यावहारिक सत्तेमध्ये आहोत म्हणून आपल्याला हे जगत रूपानं अनुभवाला येतं देव रूपानं अनुभवाला येत नाही विठाला हे जगत विष्णू रूपानं देव रूपानं अनुभवाला येतं त्याला दुसऱ्या दृष्टीने सांगता येतं आपला जो सनातन धर्म आहे आणि सनातन धर्मामध्ये जे शास्त्रज्ञ फार वेगवेगळ्या प्रकारचे विचार मांडलेले आहेत वेगवेगळ्या ऋषींनी आपला अभ्यास केला आणि अभ्यासाच्या माध्यमातून वेगळे अनुभव त्या ठिकाणी प्रकट केले एक आहे अजातवादाच्या दृष्टीनं पाहिलं किंवा विवर्तवादाच्या दृष्टीनं पाहिलं विवर्तवाद कशाला म्हणतात भास होणं वेदांत शास्त्रामध्ये नेहमी एक उदाहरण दिलं जातं रज्जू सर्पाचं रज्जू म्हणजे दोरी सर्प म्हणजे साप हलक्याशा अंधकारामध्ये एखादा दोरीचा तुकडा पडलेला आहे त्या दोरीच्या तुकड्याला पाहिल्याने कोणाला भास झाला कशाचा सापाचा कोरडा लागतो साप निघाला काठी आणा बॅटरी आणा एक जण टॉर्च आणली तापली त्याच्यावरती चमकवली अरे मला हा साप नाही तर दोरीचा तुकडा आहे रज्जू सर्पाकार रज्जू सर्पाकार भासी येले जगडंबर त्या रज्जूवर दोरीवरती सापाचा भास झाला टॉर्च चमकवली की तो भास संपला
तसं हे जगत सापासारखं भासमान आहे, त्याच्यापेक्षा काही वेगळं नाहीये. म्हणजे जगत भासतं कशावर? कसं साप भासला दोरीवरती, सापाची अधिष्ठान सत्ता त्या ठिकाणी कोण आहे? दोरी आहे. तसं हे भासणारं जग कुणावर भासत आहे? कशावर भासत आहे? म्हणजे परमात्म्यावर भासत आहे. परमात्मा रूपी अधिष्ठान सत्तेवरती भासमान जगत आहे. म्हणजे कधीपर्यंत हे खरं वाटायला लागतं? साप कधीपर्यंत खरा वाटायला लागतो माणसाला? जोपर्यंत त्या दोरीचं यथार्थ ज्ञान कळत नाही, दोरी दोरी रूपाने अनुभवाला येत नाही, तोपर्यंत साप खरा वाटायला लागतो. तसं हे जगत तोपर्यंत आपल्याला खरं वाटायला लागतं किंवा जगत जगत रूपानं वाटायला लागतं. कधीपर्यंत? म्हणजे जोपर्यंत याची अधिष्ठान सत्ता परमात्मा, परमात्म्याची यथार्थ ओळख होत नाही, यथार्थ जाणीव होत नाही. संतांना परमात्म्याची यथार्थ जाणीव झालेली आहे, जी तुम्हा मला नाही. आणि वेदांत शास्त्रामध्ये एक नियम सांगितला. कुणी प्रश्न करू शकतो, महाराज तुम्ही म्हणता रज्जूवरती साप बसला, देवावरती हे संसार बसला, प्रपंच बसला, परंतु याचा अर्थ कुठं निघतो की जगत विष्णू रूप आहे म्हणून? याचा कार्यकारण भाव काय? वेदांत शास्त्रामध्ये एक नियम सांगितला, जे काही भासलेलं असतं ते अधिष्ठानापेक्षा त्या ठिकाणी वेगळं नसतं. तीन गोष्टी आहेत. एक अधिष्ठान आहे, एक अध्यस्त आहे आणि एक अध्यास आहे. जे नाही ते भासलं त्याला अध्यास म्हणतात, जे भासल्या जातं त्याला अध्यस्त म्हणतात, आणि ज्याच्यावरती भासलं त्याला अधिष्ठान म्हणतात. दृष्टांतामध्ये जसं दोरी अधिष्ठान आहे, साप अध्यस्त आहे, आणि दोरीवरती साप भासणं हा अध्यास आहे, तसं परमात्मा अधिष्ठान आहे, हे जगत त्या ठिकाणी अध्यस्त आहे, आणि परमात्म्यावरती जगाचा भास होणं हे काय आहे? अध्यास आहे. आणि नियम सांगितला, अध्यस्त हे अधिष्ठानापासून वेगळं नसतं. अधिष्ठान काय? परमात्मा. अध्यस्त काय आहे? जगत. म्हणजे जगत हे परमात्म्यापासून वेगळं नाही. म्हणून संतांना हे जगत जगत रूपानं अनुभवाला न येता हे विष्णू रूपानं अनुभवाला येतो. विठाला विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. धर्म म्हणजे त्यांचं लक्षण आहे. जगा हे जगत विष्णू रूपाला दिसतं. पुढे सांगितलं भेदा भेद भ्रम अमंगळ. दोन शब्द आहेत. एक आहे भेदाभेद. भेदाभेद शब्दामध्ये दोन शब्द आहेत, एक भेद आणि एक अभेद. आणि त्याला पुन्हा काय जोडलं? भ्रम आणि अमंगळ. भ्रम कशाला म्हणतात? आताच आपण शब्द वापरला अध्यास. अध्यासालाच भ्रम म्हणतात. आणि अमंगळ म्हणजे अपवित्र आहे, नुकसानदायक आहे. काय? भेद आणि अभेद. म्हणजे भेद कसा भ्रम आहे, अमंगळ आहे, अभेद कसा भ्रम आहे, अमंगळ आहे, ते पाहणं गरजेचं आहे. पहिलं हे पाहावं लागेल, भेद म्हणजे काय? भेद म्हणजे वेगळेपणा. वेगळेपणा कसा? तो वेगळा आहे, हा वेगळा आहे, तो वेगळा आहे, हा जो वेगळेपणा, याला भेद म्हटलेले. वेदांत शास्त्रामध्ये भेद जर पाहिले तर अनेक प्रकारचे भेद सांगितले. जीव ईश्वराचा भेद, जीव जडाचा भेद, जड जीवाचा भेद, अनेक प्रकारचे भेद आहेत. आपल्याला कोणता भेद पाहायचा? जीव आणि ईश्वराचा भेद. जीवामध्ये आणि ईश्वरामध्ये भेद आहे की अभेद आहे? म्हणजे शास्त्र तर सांगतं अभेद आहे, परंतु आम्हाला उघड्या डोळ्याला त्या ठिकाणी भेद दिसतो. म्हणजे कसा भेद दिसतो? म्हणजे देव देव आहे, जीव जीव आहे. जीव कुठं देवाची बराबरी करू शकतो का? दोन्ही दृष्टीने करू शकत नाही. देवाकडं आणि देवामध्ये आणि जीवामध्ये काय अंतर आहे? म्हणजे देव कसा आहे? सर्वज्ञ. देव त्या ठिकाणी सर्वज्ञ आहे आणि जीव कसा? अल्पज्ञ आहे. देव सर्वशक्तिमान आहे आणि जीव अल्पशक्तिमान आहे. माणसाचं ज्ञान किती असू शकतं? एखादा मला मी खूपच हुशार आहे, खूपच हुशार आहे, किती ज्ञान असेल? अहो जगामध्ये एवढं ज्ञान भरलेलं आहे, त्या ज्ञानाच्या एका विभागामध्ये आपण प्रवेश केला ना, त्याचं सुद्धा आपण यथार्थ ज्ञान नाही प्राप्त करू शकतो. जग फार मोठं आहे. म्हणून माणसाने कधी अभिमान करू नये की मी फार मोठा झालो, मी फार शिकलेलो आहे. एखादा डॉक्टर
डॉक्टर शिकला, डॉक्टर झाला, त्याला सगळं काही येतं का? सगळं येत असताना तर दाताचा डॉक्टर वेगळा, हृदयाचा वेगळा, डोळ्याचा वेगळा, या भानगडी झाल्याच नसत्या. एखाद्या माणसानं अख्खं आयुष्य जरी घातलं तरी त्या क्षेत्रातलं संपूर्ण ज्ञान नाही प्राप्त करू शकत. आणि देव कसा? देव सर्वज्ञ सर्वविद आहे. देवापासून काहीच लपलेलं नाहीये. आपल्याकडं असणारं ज्ञान फार तुटपुंज ज्ञान असतं, एका विषयातलं असतं. ठीक आहे, तुम्ही डॉक्टर विषयातलं केलं, तुम्हाला इंजिनिअरिंग विषयातलं काही समजतं का? बाकी शिक्षक पेशातलं काही समजतं का? नाही. त्याचा विषय वेगळा, त्याचा विषय वेगळा. पण माणसानं कधीही मनामध्ये अहंकार धारण करू नये की मी फार मोठा. मला आठवतं काशीमध्ये आम्ही शिकायला असताना आम्ही ज्या गुरुजींकडे न्यायशास्त्र शिकायचो आणि त्या गुरुजींचा न्यायशास्त्रावरती एवढा अभ्यास होता, एवढा कठीण ग्रंथ होतो, त्यांना असं हातामध्ये पुस्तक घ्यायची गरजच नव्हती, डोळे बंद करून शिकवायचे. आणि फार त्यावेळेस आकर्षण वाटायचं की काय अभ्यास असेल. कधी कधी आम्ही सर्वजण म्हणायचो, गुरुजी आपका अभ्यास इतना है कि न्यायशास्त्र का पूरा ज्ञान आपको होगा, आपसे क्या छुपा होगा न्यायशास्त्र का ज्ञान. त्या गुरुजीमध्ये एवढी विनम्रता होती. विनम्रता माणसामध्ये किती असावी. गुरुजीमध्ये एवढी विनम्रता होती. गुरुजी म्हणायचे, मेरे पास न्यायशास्त्र का ज्ञान उतना ही है जैसे समुद्र से एक अंजनी भर के पाणी उठाया जाए. म्हणजे समुद्रातून एक वंजळभर पाणी जेवढं घ्यावं त्याच्यापेक्षा ज्ञान माझ्याकडे नाहीये. जे भारतातले टॉपचे न्यायशास्त्रातले विद्वान, ज्यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला, एवढा मोठा विद्वान, परंतु भाषा काय? समुद्रासारखं ज्ञान आहे म्हटले तर वंजळभर पाणी घेतल्याप्रमाणे माझ्याकडे ज्ञान आहे. म्हणून जीव अल्पज्ञ आहे, देव त्या ठिकाणी सर्वज्ञ आहे. म्हणून जीव देव कसा होऊ शकेल? बरं, सर्व शक्तिमान आहे. देवामध्ये आणि आपल्यामध्ये शक्तीमध्ये तरी तारतम्य आहे का? भगवंताचा अवतार कृष्ण अवतार, ज्या कृष्ण अवताराने एका करंगळीवरती काय उचलला? गोवर्धन पर्वत उचलला. आपल्याला काय उचलतं एका करंगळीवरती? काळाच्या ओघामध्ये माणसं कमजोर होत चालली. मला आठवतं माझ्या लहानपणी धान्याला कट्टे नव्हते, त्यावेळेस पोते होते, पोते, कुंटलाचे पोते असायचे. आणि त्यावेळेस ते कामावरती असणारे गडी बैलगाडीतून असं ते एक पोतं कुंटलाचं पाठीवर घ्यायचे, सर 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 वरी पायऱ्या चढायचे घरावरती. आज आहे का कुंटलाचं पोत? कोणी म्हणत नाही. कोणाला विचारलं किती झालं सोयाबीन, कट्ट्यावर सांगेल, पहिले पोते सांगायचे, एवढे पोते झाले. माणसाच्या ताकदी कमी होत गेल्या, भरण्याचे साधनही कमी होत गेले. मग कुठं तो गोवर्धन पर्वत पोतं जाऊ दे, आपण करंगडीवर काय धारण करू शकतो? एखादी घागर, एखादा तांब्यातही भरलेला. मग आपलं सामर्थ्य कुठं? देवाचं सामर्थ्य कुठं? मग देव आणि जीव एक कसे? म्हणजे हा भेद जरी दिसत असेल, परंतु हा भेद कसा आहे? वास्तविक भेद नाही, वास्तविक अभेद आहे, निमित्ताचा आहे. कशा प्रकारे? म्हणजे दोघांकडे त्या ठिकाणी उपाधीचा त्याग केला. जीव आणि परमात्मा वेगवेगळे नसून एकच आहे. म्हणजे उपाधी कशाची? म्हणजे जीवाकडे उपाधी आहे अज्ञानाची, जीवाकडे उपाधी आहे अंतकरणाची, परमात्म्याकडे उपाधी आहे मायेची. त्यानं मायेचा त्याग करावा, यानं अज्ञानाचा त्याग करावा. दोघांमध्ये असणारं चैतन्य एकच, वेगळं नाहीये. म्हणून म्हटलेल्या शास्त्रामध्ये जीवो ब्रह्मैव न अपरा. उपाधी वेगळी कशा प्रकारे समजायचं? दुपारच्या वेळेस आकाशामध्ये सूर्य, खाली आपण 1000 रांजणं पाण्यानं भरून ठेवले. 1000 रांजणामध्ये सूर्याची 1000 प्रतिबिंब दिसायला लागतात. याचा अर्थ 1000 सूर्य झाली का? सूर्य एकच आहे. रांजणाची उपाधी, त्या रांजणामध्ये पाण्याची उपाधी आणि त्या पाण्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब. तसं आपलं शरीर सुद्धा एक प्रकारचा रांजणच. ठीक आहे, कोणाचा रांजण मोठा असेल, कोणाचा रांजण कोथळी असते ना, कोथळी पाजिक असते. एखादा बारीक माणूस असतो, एखादा रांजण असा मला फुगलेला असतो. तसं या रांजणामध्ये पाणी कोणतं आहे? अंतकरण, मन, चित्तरूपी पाणी आहे. आणि त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजे त्याला जीवात्मा म्हटलं जातं, आत्मा म्हटलं जातं, परमात्म्याचं. उपाधी सोडायची म्हणजे आत्महत्या करायची का? जीव सोडायचा का? शरीर सोडायचं का? नाही. हे शरीर मी नाही, शरीर माझं नाही, अशा प्रकारे दृढ निश्चय झाला
जीव जीव राहत नाही, तो शिव होतो, तो परमात्मा होतो, तो ब्रह्म होतो, तो विष्णू होतो. आणि अशा प्रकारचा जी काही उपाधी आहे त्या उपाधीचा जर त्याग केला तर जीवामध्ये आणि परमात्म्यामध्ये अभेद आहे. आणि कोणी जर भेद पाहत असेल तर तो भेद भ्रम आहे, म्हणजे कल्पित आहे. आणि अमंगळ म्हणजे अमंगळ का आहे? अमंगळ म्हणजे नुकसानदायक. जोपर्यंत आपल्या मनामध्ये भेद राहील ना, देव वेगळा आहे मी वेगळा, तोपर्यंत आपल्या पाठीमागं लागलेलं जन्म मरणाचं दुःख कधी संपणार नाही. जन्म मरणाचं दुःख संपवायचं असेल तर याच दृढ निश्चयावर जावं लागेल की जीवो ब्रह्मैव नापरः. म्हणून हा जो भेद आहे हा भेद भ्रम आहे आणि अमंगळ आहे. विठाला विठाला सर्वच भगवंताची सत्ता आहे, सर्वच भगवंताची रूप आहे. मग कोण परका कोण जवळचा हा भेद असावा का? सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वा गटी राम देहादेही एक, ही अभेदाची भावना आहे. जिथं भेदाची भावना करायला लागलो तिथं त्या ठिकाणी तो भ्रम आहे आणि तो अमंगळ आहे. सगळ्यामध्ये देव भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला असं म्हटलेलं आहे. मग सगळ्यामध्ये देव भरलेला आहे. मग सगळ्यामध्ये अभेद पाहिला पाहिजे, भेद नाही पाहिला पाहिजे. भेद घातक आहे. पण तुकोबरा दुसऱ्याच बाजूला काय म्हणतात? अभेद सुद्धा भ्रम आहे आणि अभेद सुद्धा अमंगळ आहे. तुकोबरा तुम्हाला नेमकं सिद्ध तरी काय करायचं? अगोदर म्हणता की भेद घातक आहे, भ्रम आहे, अमंगळ आहे, अभेदच चांगला आहे. नंतर सांगतात अभेद सुद्धा भ्रम आहे आणि अमंगळ. म्हणजे अभेद कसा? दोन प्रकार आहेत. जगताकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आणि जगताबरोबर व्यवहार करण्याचा एक दृष्टिकोन. दोन वेगवेगळ्या गोष्टी, दोन वेगवेगळ्या ठेवल्या तर ठीक, एकत्र केल्या तर गोड होत. जगाकडे तुम्ही पाहताना देव म्हणून पहा, काही हरकत नाही. मग तुम्ही जगाकडे का, जगातल्या कोणत्या वस्तूकडे, पदार्थाकडे, प्राण्याकडे, पशुकडे, पक्षाकडे तुम्ही देव म्हणून पाहू शकता. परंतु देव म्हणून सगळ्या बरोबर सारखा व्यवहार करू शकता का? नाही. जर तुमची तेवढी स्थिती ना, तुम्ही काय करा म्हणजे मग सापाला विंचवाला जवळ घ्या, मांडीवर घेऊन बसा. जर तुमच्या दृष्टीमध्ये सगळ्यामध्ये देव सारखा आहे ना, जेवढा तुम्ही देवपूजेमध्ये पांडुरंगाची देवपूजा करता तेवढा देव तुम्हाला जर सापामध्ये दिसत असेल, विंचवामध्ये दिसत असेल, त्याला काय करा, मांडीवर घेऊन बसा. जमतं का नाही? विंचवामध्ये सापामध्ये देव पाहणे योग्य आहे, परंतु देव म्हणून व्यवहार नाही करताय. म्हणून तुकोबराय म्हटलेलं आहे, तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून व्यवहार व्यवहाराच्या जागेवरती असतो. व्यवहारामध्ये भेदच करावा लागतो, तिथं अभेद करून चालत नाही. आणखी उदाहरण द्यायचं झालं, एखादी पत्नी एक पती कीर्तनाला आला, दोघं जोडीनं कीर्तनाला आले. कीर्तन झालं, घरी गेल्यानंतर पती म्हटला, आई तुझी तब्येत बरी नाही, मी तुझ्या पायाची सेवा करतो, जरा चरण दाबून देतो. आईच्या चरणाची सेवा करायला लागला तो. पत्नी म्हणते तुम्ही कीर्तनाला होतात ना? म्हणजे हो. महाराजांनी काय सांगितलं? सगळ्यामध्ये देव सारखा आहे, सर्वाभूती पाहे एक वासुदेव. गोस्वामी तुळशीदासांनी रामचरित मानस मध्ये सांगितलं, हरी व्यापक सर्वत्र समाना म्हटलेले. समान असं नाही की मुंगीमध्ये छोटा देव आहे, हत्तीमध्ये मोठा देव असं नाही. देव सगळ्यामध्ये सारखा देव आहे. मग जेवढा देव तुमच्या आईमध्ये आहे तेवढा देव माझ्यामध्ये सुद्धा आहे. आईचे पाय दाबणं झाले की इकडे या करा, माझे पाय दाबून द्या. तुम्ही काय म्हणतात? एक महाराजाला बोलतात किंवा पत्नीचं ऐकतात का? नाही ऐकतात. अरे ती शेवटी आई आई आहे, तिला मातृदेव हो म्हटलेले, तुझे थोडेच पाय दाबणार मी. ठीक आहे, पत्नीमध्ये देव म्हणून पाहू शकता, आईमध्ये देव म्हणून पाहू शकता, पण जो व्यवहार तुम्ही आई बरोबर करू शकता तो पत्नी बरोबर नाही. व्यवहार व्यवहाराच्या जागेवर. आणखी एक उदाहरण द्यायचं झालं, एखादा शिष्य म्हणला, गुरु महाराज का बरं मी तुमची नेहमी सेवा करावी, मी तुमच्या पाया पडावा, पण बारी लावून म्हणले 15 दिवस मी तुमचं दर्शन घ्यायचं, मी तुमची सेवा करायची. उत्तर त्या वद्य पक्षामध्ये तुम्ही माझी सेवा करायची, माझं दर्शन घ्यायचं. कारण तुमच्यामध्ये जेवढा देव आहे तेवढाच माझ्यामध्ये देव. असं नाही की तुमच्यामध्ये तीव्र देव आहे, माझ्यामध्ये कमजोर देव आहे, असं काही नाही. सगळ्यामध्ये जर सारखा देव असेल
तर जसं शिष्यानं गुरुची सेवा करावी तसं गुरुनी सुद्धा शिष्याची सेवा करावी. जमतं का? नाही. हा जो अभेदाचा खेळ आहे तो दृष्टीमध्ये ठीक आहे, पाहण्यामध्ये ठीक आहे, परंतु व्यवहारामध्ये तुम्हाला भेदच करावा लागतो. किंवा भगवंताचं तुम्हाला भजन करायचं आहे तिथं सुद्धा काय करावा लागतो? वास्तविक अभेद जरी असला कल्पित भेद करावा लागतो. आणि तिथं भेद आला तिथंच त्या ठिकाणी भजन होऊ शकतं. जिथं व्यवहार करायचा तिथं भेद करावा लागतो. तिथं जर आपण अभेद करायला गेलो तर काय होईल म्हटले? तो भ्रम आहे, तो अमंगळ आहे, व्यवहार सिद्ध होणार नाही. विठाला विठाला विष्णुवाय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. भेदही भ्रम आहे, अभेदही भ्रम आहे आणि अमंगळ सुद्धा त्या ठिकाणी दोन्ही. त्यानंतर तुकोबराय उपदेश सुद्धा करतात सर्वसामान्य माणसाला अभंगाच्या दुसऱ्या ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा विठोबर खुमाई. Thank you.
Thank you.